हॅलो 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 इको कमी करा. हॅलो 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 श्री गुरु सारिका पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज्याची कांता काय भीक मागे मनाचे आजोगे सिद्धी लावे कल्पतरू दळवटी चुकोनी बैसला काय वाणी सांगितलं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी सेवेसाठी दाखवलेला माऊली महावैष्णव कैवल्याचा पुतळा वैष्णव धनुबऱ्यांचा 4 चांगला गुरुविषयी गुरुची महती सांगणारा आपल्या जीवनामध्ये झालेल्या परिवर्तनाचा आणि आपल्याला मिळालेल्या प्रसादाचा झालेल्या फायद्याचा विषय सांगणारा साधा आणि सोपा 4 चरणाचा अभंग विठ्ठला. आज तसं पाहिलं तर दत्तात्रयांचा जन्म दत्तात्रय हे सगळ्यांचेच आद्य म्हणून त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या प्रांगणामध्ये सेवेसाठी घेतलेला माईक बदला त्यांचीच महती सांगणार श्री गुरु म्हणजे दत्तात्रयांचीच महती सांगणार गुरु म्हणजे सगळे झाले तुमचे आमचे सगळे झाले त्यांची माहिती सांगणारा अभंग त्यांच्या मोकळा सानिध्यामध्ये त्यांच्यात चार चरणाचा त्यांच्या सेवेसाठी दाखवलेला दत्त जयंतीचा पर्व का त्या निमित्ताने श्री गुरुची सेवा करण्यासाठी गुरुचीच महती सांगणारा आणि गुरुच्या महती वर्णन करणारा सरळ आणि सोपा सगळ्यांच्या पाठातला सगळ्यात सोपा अभंग सेवेसाठी दाखवलेला. सेवेला सुरुवात करण्याआधी पांडुरंगाच्या पांडुरंगा
जेजुरी चालू असलेला हा दत्त जयंतीचा उत्सव, त्यानिमित्ताने आजची कीर्तन तसं पाहिजे तर कीर्तनची सेवा भाऊंची होती. काय झालं, बऱ्याच जणांनी विचारलं भाऊला, भाऊ कार्यक्रम कोणाचा आहे, कार्यक्रम कोणाचा आहे. भाऊ म्हणले त्या दिवशी दशमीला शेंडगेताईंनी आलं तर शेंडगेताईंनी पण विचारलं की भाऊ कार्यक्रम कोणाचा आहे, जेजुरीला यायचंय कार्यक्रम. भाऊ म्हणले बहीण कुणाच तरी, बहीण कुणाच तरी म्हणल्यानंतर परत म्हणून मी त्यांनी पण शेंडगेताईंनी विचारलं भाऊ कार्यक्रम नक्की कोणाचा. भाऊ म्हणजे माझा बहीण सरांचा. थोडस दडपण आलं सगळं. परत 2-4 दिवसानंतर पत्रिका आली. पत्रिका वाचली, पण चल कीर्तन आपण बसून कार्यक्रम ऐकायला. अचानक काल भाऊंनी फोन केला, म्हणले आहे तुमच्या बरोबर, तुमच्या बरोबर यायला काय हरकत आहे दरवर्षी. म्हणजे नाही उद्या चल दिसते यायचं. शेवटी गुरुआज्ञा ते म्हणतील तसं. शेवटी आपण फक्त निमित्त मात्र आहे. आपलं काम आहे फक्त सेवकांनी काय करायचं, फक्त सांगितलेलं काम. असं तू बघतीस, सेवकांनी फक्त काय करायचं, त्यांनी सांगितलं ना ते जे सांगतील शेवटी त्यांनी सांगायचं ना आपण ऐकायचं. करणारे तेच, ऐकणारे ते करून घेणारे आणि करवणारे. शेवटी आपण फक्त निमित्त मात्र आहे. विठ्ठला अभंगाचा फार सोपा आहे आणि सगळ्यांच्या पाठात, पण गर्भीर अर्थ फार महत्त्वाचा. असं वरवर पाहिलं अभंग तर फार सोपा वाटतो. असं वाटतं की एखाद्या लहान मुलाला सांगितल्याप्रमाणे, सहज बोलल्याप्रमाणे सांगितलेला. किंवा श्री गुरु सारखा असल्या पाठीराखात म्हणजे वाचन जसं आपण करतो तसा म्हणजे गद्यात आणि पद्यात तसं बघितलं तर दोन्ही सारखाच वाटतो बघितलं. पण तसं पाहिलं तर मात्र श्री गुरु सारिका, कसा श्री गुरु सारिका म्हणजे त्यांच्या सारखा, आणि श्री गुरु सारखा काय, श्री गुरु सारखा. सारखा म्हणजे कसा, सतत. श्री गुरु सारिका असता पाहिजे, तो सतत आपल्या बरोबर कसा आहे, सतत आपल्या बरोबर आहे असा श्री गुरु आपल्या बरोबर आहे. तो जर एकदा आपल्या बरोबर असेल तर बाकीच्यांचं काय विचार. आणखीन पुढे उदाहरण जाऊन राजाची राणी म्हणजे तिला काय कमी, तिला काय भीक मागायची गरज आहे, कुणाला जाऊन काय मागायची गरज आहे. त्यापेक्षा मग आणखीन पुढे जाऊन सांगतात, एखाद्या जर कल्पवृक्षाखाली जाऊन बसला तर त्याला काय कमी, त्याला जे मनात येईल ती त्याला काय आवली. शेवटच्या चरणावर ज्ञान तरल आता उतरलो. हे सगळं कशामुळे झालंय पण हे जे मला कळलंय हे सगळं कुणामुळं, मी आता तरुण गेलोय. मग आता हा काय तरलो मी, कशातून तरुण गेलोय, त्या संसारात तरायचंय का, जे आपली चालू आहे तो संसार चालू आहे कशासाठी, आपण ज्या बहुनदीमध्ये पोचलेलोय, कोणत्या जन्म मरणाच्या बहुमती जे आलोय त्यातून मी तरुण कसं गेलो हे माऊली हे कधी कळेल. पण हे सगळं हे तसं पाहिलं तर वरवर पाहिलं तर सोपं, कारण की परमार्थ
हा बोलताना फार सोपं वाटतं, बोलता वाटते फार सोपा वाटतो, ऐकायला पण अभंग फार सोपा वाटतो. आणि ज्या वेळेस तो अनुभवात आणावा लागतो, अनुभवात आल्यानंतर मात्र तो अभंग फार तसं वाटतं. तसं पाहिलं तर लय सोपा, कुणी पण सहज समजून असत. पण महती सांगत असताना, श्री गुरुची महती सांगत असताना मौलिक आणि सहजासहजी नाही, गुरुच्या महती सांगतात. आता बरेच आता आमच्या बरोबर आता ऐक नाही, बरेच जण माझ्या श्रेष्ठ माझ्यापेक्षा मोठाले गुरु, कारण की आमचा माझा फार मारत आणि म्हणजे माझं पूर्ण वय आणि त्यांचा फार मारतो हा मोठा आहे. त्यामध्ये आमचा संकेत कधी कधी म्हणत असतो राजा परीक्षित सारखे. राजा परीक्षित म्हणजे काय की ज्यांनी श्रवण भक्ती अशी केली आहे की श्रवण भक्तीतून त्यांचा इतका परमार्थ घडला सतत. आणि अशा लोकांसमोर बोलणं थोडस कसं होतं की बाहेर घरी बोलणं वेगळं आणि परीक्षेमध्ये शिक्षकांसमोर उत्तर देणं वेगळं. आणि आज मात्र चाललेली ही तशी पाहिली तर माझी परीक्षाच टाइम आपला 8 ते 10. तुम्ही मला 9:30 वाजता तुमचं फक्त टाइम झाला, फक्त मला सांग. बऱ्याच वेळा माझा हा प्रश्न बऱ्याच वेळा असं होतं की बोलण्याच्या नादात काय लक्षात राहा एका सुरुवात झाल्यानंतर ते आम्हाला शिक्षकी पेशा आहे आमचा, की आम्हाला बोलण्याच्या भानात काय जोपर्यंत बेल वाजत नाही, शिक्षकाला जोपर्यंत बाहेर बेल वाजत नाही तोपर्यंत त्याला तास समजायला कळत नाही. बेल वाजलं तसं आपला टाइम झाला की तुम्ही म्हणतो सांगा की आपण तोपर्यंत चालतो. विठ्ठल एकतर काय होतं की जीवनामध्ये गुरु भेटत नाही, गुरु भेटले तर कळत नाही, कळले तर त्यांची सेवा घडत नाही. कारण की ह्या बाबतीत तुकारामांचा आपण परी काही सेवा घडली. तुकारामांना सुद्धा खंत आहे की एक तर गुरु भेटत नाही, भेटले तर कळत नाही, कळले तर त्यांची सेवा घडत नाही. आणि सेवा एकतर ते करून घेत गुरुंचं सद्गुरू किंवा संत हे काय करत असतात आपल्याला त्यांच्यानुसार काय करत असतात की त्यांची महती लपवून ठेवत असतात आणि त्यामुळे लवकर काय कळत. पण काय झालं की एक दिवस जनार्दन स्वामींकडे ज्यावेळेस एकनाथ महाराज होते राहायलाच होते, तरी कसं होतं की बरेच म्हणजे सगळे म्हणले तर चालले गुरूंच्या घरी राहायला जायचे. शिष्य काय करायचे त्यांच्या घरीच जाऊन राहायचे. जनार्दन महाराजांकडे जनार्दन स्वामींकडे एकनाथ महाराज राहिला होते. आणि एकनाथ महाराज राहायला आल्यानंतर एकनाथ महाराज हिशोबामध्ये फार चोख, म्हणजे एक पैसा सुद्धा हिशोब लावायचं म्हणलं तर रात घालली होती, इतके चोख होते. आणि हे पाहिल्यानंतर एकनाथ महाराज म्हणजे आता आलेच आहे तुम्ही तर काय करा की तुमच्याकडे दिवाणजीचा कारभार तुमच्याकडे. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांकडे त्यांचा हिशोबाचा कारभार त्यांच्याकडे दिल्यानंतर काय झालं की त्यांचा आधीचा जो ही होता दिवाणजी होता त्याला राग आल्यामुळे काय केलं त्यांनी ठरवलं की काहीतरी करायचं आणि एकनाथ महाराजांना इथून हाकलून द्यायचं म्हणून काय करावं म्हणून त्यांनी काय केलं त्याचा एका बाहेरच्या स्त्री बरोबर संबंध होता, तिला उभा केला. राजाच्या दरबारामध्ये सांगितलं की बाबा तक्रार द्यायची की बा एकनाथ माझ्या गर्भामध्ये वाढणाऱ्या मुलाचा बाप हा
एकनाथ महाराज अशी तक्रार तिने द्यायची असं ठरलं. तिने दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारामध्ये दरबार भरलेला, सगळे बसलेले, महाराज स्वामी बसलेले, आणि तिथं काय केलं, तक्रार दिली की म्हणले माझ्या मुलाचा बाप एकनाथ महाराज आणि ते काय मला सांभाळत. आता काय झालं, एकनाथ महाराजांना बोलून आणलं, घेऊन ये त्यांना, मग ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांना घेऊन ये म्हणल्यानंतर मग एकनाथ महाराजांना बोलवून उभा केल्यानंतर सांगितलं की महाराज तुमच्यावरती असा आरोप आहे की बा तुम्ही ह्या मुलाचे बाप, तुम्हाला तुमच्या आरोपाविषयी तुमचं काय स्पष्टीकरण द्यायचंय का, तुम्हाला काही सांगायचंय का त्याच्याविषयी. एकनाथ महाराजांनी हात जोडले, जनार्दन स्वामींकडे पाहिले, हात जोडले आणि जनार्दन स्वामींकडे पाहिले, काहीच बोलले नाही 2 मिनिटं. आणि जनार्दन स्वामी फक्त एकदा हसले. एकनाथ महाराज म्हणले काय नाही महाराज, मी माझ्या सफाईमध्ये जे काय बोलायचे ते उद्या बोलत, आज काय बोलत. जसं आपल्याकडे काय होतं, कोर्टात विचारतात काय करतात, नाही काय झालं तर पुढली तारीख, तसं एकनाथ महाराजांनी म्हणले मला काय करा, पुढली तारीख द्या, उद्याची द्या. उद्याची तारीख द्या म्हणल्यानंतर ठीक आहे राजे म्हणले काय अडचण नाही, उद्याची तर उद्याची, तुम्ही तुमच्या सफाईमध्ये उद्या सांगा. म्हणजे हा चालते, उद्याच्याला काय करतो मी माझ्या सफाईमध्ये बोलतो. ठरल्यानंतर सगळे घरी गेले. एकनाथ महाराजांनी तिथून गेले घरी, म्हणजे जनार्दन घरी गेल्यानंतर हात जोडून जीव उभा राहिले, तसेच उभा राहिले, रात्रभर उभा राहिले. फक्त काय केलं, जनार्दन स्वामींचा धावा करीत राहिले. कुणालाही काही बोलले नाही, काय नाही बाबा असं झाले म्हणून नाही, मी असं केलं नाही म्हणूनही नाही, काहीच नाही, काय नाही, काहीच नाही. रात्रभर उभा राहिले, ते रडत होते. एकदा मध्ये आधी जात जनार्दन स्वामी पाहिलं, एकनाथ महाराज काय करताय, काय हस्त रडत. दुसरा दिवस उजडल्यानंतर सभा भरली. सभा भरल्यावर सगळे गोळा झाल्यानंतर एकनाथ महाराज आले, स्त्री आली आणि राजांनी सांगितलं महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वेळ द्यायचा, आज तुम्ही तुमच्या सफाईमध्ये बोला, नाही तर मग मला आम्हाला आमचा निर्णय द्यायला. एकनाथ महाराज म्हणले काही नाही, माझं म्हणणं आहे की जर हे मूल माझं आहे, हे जर मूल माझं आहे तर मला काय करायचं, मी काय करतो, फक्त त्या स्त्रीच्या पोटावरती हात ठेवतो आणि मग तो गर्भ सांगेन की तो कुणाचा मुलगा. आता पंचायत झाली. ते म्हणले जर हा माझा नवरा नाही, ह्याचा बापही नाही, त्याने माझ्या पोटावरती हात ठेवायचा कसा. नाही म्हणावा तर निर्णय तिथंच लागतोय की बा एकनाथ महाराज वडील संपून जात, आणि ठेवून देवा तर मग आपण कुलभ्रष्ट होतो. काय करावं. शेवटी पूर्वीच्या दिवाणजींनी सांगितलं म्हणजे काय हरकत नाही, ठेवू दे म्हणले. त्यांनी परत एकदा जनार्दन स्वामी बसलेले होते, जनार्दन स्वामींकडे पाहिलं आणि जनार्दन स्वामी फक्त एकदा हसले आणि म्हणले काय. गेले एकनाथ महाराज गेले आणि तिच्या फक्त पोटावर घातले आणि म्हणले तू सांग तू कुणाचा आहे, तू सांग काय कर, तू कुणाचा आहे. एवढंच सांगितलं तर गर्भातून आवाज आला, मी तुमचा नाही, मी तुमचा नाही. एवढंच ऐकलं आणि एकनाथ महाराजांनी जाऊन डायरेक्ट जनार्दन स्वामींचे पाय धरले आणि तिथून पुढे जे म्हणले ते प्रथम जाणार. श्री गुरु सारिका से गुरु सारे
काय होत एकदा का श्री गुरु सद्गुरु एकदा जीवनामध्ये आले की त्या माणसाचं दुःख पूर्ण गेलेलं असतं. एक पहिली गोष्ट आहे की परमार्थ करायचंच कशासाठी आपण परमार्थ करतो बरं करायचंच कशासाठी परमार्थ काय मिळवायचं म्हणून परमार्थ करायचा काय मिळवायचं आपल्याला परमार्थातून काय साध्य करायचं आपल्याला परमार्थ करून हे जे चाललंय सगळा परमार्थ करतो आपण किंवा सगळा खटाटोपचा चाललाय तो कशासाठी काय मिळवायचं आपल्याला देव मिळवायचा का देव मिळवायचा म्हणावं तर मी तो वासुदेव देव आपण आधी आहोतच काय करायचं आपल्याला एवढं कशासाठी मी चाललो देव मिळवायचा ज्ञान मिळवायचं तेच ज्ञान आहे देव आहे सगळं आहे मग काय काय हे चाललंय कशासाठी एवढं का काय काम नाही आपल्याला म्हणून आपण इथून आलो कामाला काय काम नव्हती तिकडे म्हणून श्रीगोंद्याला म्हणून इकडं आलो असं काय का परमार्थ करायचा आहे ना आपल्याला तो कशासाठी करायचा आहे बीजवाड आपल्याला हे जे आपण असे ठाविते ते इतरांचे काय होतं हे नाही तसं बघितलं ना परमार्थामध्ये सगळं ऐकतच आहे फक्त काय गेलं पाहिजे माहिती का आपलं महाराज अहंकार गेला पाहिजे परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय गेलं पाहिजे फक्त अहंकार गेला पाहिजे अहंकार गेला ना सगळे देवही प्राप्त ज्ञानही आहे सगळं फक्त तेवढीच गोष्ट चालत ते बाब आहे ना अहंकार तो जातात जात नाही कितीही घालवायचा सदासाठी चांगल्या चांगल्याला नाही सोडलं तरी चांगल्या चांगल्याला कारण सगळ्यांचा घातच अहंकार तसं बघितलं आपल्या घरामध्ये किंवा नवरा बायकोची भांडणे कशासाठी असतात बरं अहंकार मी पण आहे म्हणून ही माझं ऐकत नाही त्याला वाटतं ती माझं ऐकत कशासाठी अहंकार आणि तुझा अहंकार गेला तर परमार्थामध्ये अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला अहंकार गेला की तू त्याच्या काय राहत म्हणून म्हणून आम्ही शरीर गेला अहंकार गेला नाही का त्याच्यामध्ये काय निर्माण होतं अहंकार गेला की जसं असं चिंतन करतं माणूस नामाचं चिंतन होत तसं तसं अहंकार जातो आणि काय वाढतं प्रेम वाढतं त्याच्यामध्ये काय वाढतं आणि एकदा जर त्याला सगळं सारखं ते सगळं प्रेम जर निर्माण झालं कारण की साधू किंवा संत एकमेकांना काय देतात काय दिलं तुम्हाला साधूने किंवा संतांनी श्रीगुरूंनी काय दिलं तुम्हाला
काय कोणाला एखादा तोडा दिलाय का? एखाद्या करून दिलाय का? का म्हणून बरं? का लोक आपले पार जोडे तातड्याचे जोडे द्यायला तयार होतात? हीच गोष्ट फक्त पुढे सुख देई प्रेम सुख कारण काय अंतर केल्यानंतर काय राहतच नाही. वाद भांडण्याचं कारण काय असतं? अहंकार. माझं ऐकत नाही म्हणून, माझं खरे याला वाटतं तेच खरे म्हणून भांडणं. दोघांनाही नाही वाटलं, अहंकार गेला, प्रेम निर्माण झालं. काही कारण आहे का? भांडणाचा विषय संपून गेला. परमार्थ ते साठीच करायचा. काय करायचं? प्रेम निर्माण. एक विचार करा, आवडीचा सोहळा चालू असतो, तिथून तिथून कोणी कुणाला नावाने हाका मारत नाही. सगळे प्रेमाने एकमेकाला काय म्हणतात? मारत. तिथं का नाही बरं वाद होत नाही? कारण की प्रेम असतं, जिव्हाळा असतो. परमार्थामध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये प्रेम जिव्हाळा वाढलं, त्या एकमेकाचं वैर वाढलं पाहिजे. जिव्हाळा निर्माण झाला की तुमचा परमार्थ चालू झाला. पण काय होतं की जी गोष्ट घडायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, ती घडत नाही. आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये शिरलं की दुसऱ्या गोष्टीचा विचार करत बसलं की मग मात्र घोटाळे होतात. सांगायचं एक असतं, ऐकतेत एक, करतेत एक, शेवटपर्यंत वेगळंच काहीतरी चाललेलं आहे. सगळेजण आपण आता इथे बसलोय, खरं सांगायचं ना बसू कि बा असं किती जणांना वाटतं की बा देव माझ्या घरी यावा, हातवर करावं? किती लोकांना वाटतं देव आपल्या घरी यावं, देव आपल्या घरी आला पाहिजे, असं किती जणांना वाटतं? सगळ्यांनाच वाटत असं की देव आपल्या घरी आला पाहिजे. पण आता खरं सांगा बरं, असं किती जणांना वाटते बरं मनापासून आपण देवाच्या घरी जावा? किती जणांना वाटतं? म्हणजे देवासाठी परमार्थ आपल्या सोयीनुसार आहे. परमार्थ कसा आहे आपला? सद्गुरु तसं नसतात करत. सद्गुरु आपल्याला ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात त्यामुळेच आपल्याला अशा काही गोष्टी देतात की त्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्याचं कल्याण होईल. तुमच्या संसाराच्या गोष्टीसाठी किंवा तुमच्या क्षणिक सुखासाठी सद्गुरु नसतात. हा, असं होईल कधीतरी की बा तुमचा विश्वास दृढ होण्यासाठी किंवा तुमचा श्रद्धा बळकट करण्यासाठी, भाव बळकट करण्यासाठी काय करतील? तुम्हाला संसाराची एखादी गोष्ट देती नाही, पण ते त्यासाठी आलेले, ते मात्र तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आलेले. काय झालं की ज्यावेळेस तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांचा अनुग्रह झाला आणि त्यानंतर तुकोबाराय इतके आनंदी असायचे की माफ नाही. देहूकरांना प्रश्न पडला, म्हणले संध्याकाळी चूल पेटायची पंचायत आहे तुकोबारायांची आणि घालायला त्यांच्या घरच्यांना कपडे नाही, काहीच नाही, पण हे आनंदी कशामुळे? इतकं त्यांच्या चेहऱ्यावरती तेज कशामुळे? काय मिळालं ह्यांना असं की ज्याच्यामुळे तुकोबाराय इतके आनंदी झाले? काय मिळालं होतं तुम्ही? खरं गमक कळलं होतं, परमार्थाचं गमक कळलं. आणि परमार्थाचा तुम्हाला एकदा गाभा सापडला की मग आज दुःखाचं कारणच नाही. कारण की ह्याच्या त्या बाकीच्या गोष्टी त्या आपल्या नाहीतच, पण हे असं कवर वाटतं आपल्याला तिथे हित आहे तवरच, हित आहे तवरच. माशांवर आहे की जसं असतात महाराज, काय होतं माशानात गेलं ना ती थाल्यापुरतं तो असं वाटतं नाही सगळं खोटं आहे, ह्याचं काही खरं नाही.
आपल्याला सुद्धा एक दिवस इथे जायचं, असं होत तर हे होत तर सगळं होत तर एकदा का तिथून मशानभूमीतून बाहेर पडलं की कधी फोन करून विचार आहे काय आणला पाणी पाजलं करा मशान वैराग्य संपलं. पण सद्गुरूने दिलेली गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला मात्र सतत सतत तुमच्या बरोबर आहे, सारखी एकसारखी. तुम्ही जर असं म्हणत असता किंवा श्री सद्गुरू म्हणजे देह आहे असं समजत असताल तर चुकीचं समजतात. सद्गुरू हा देहाचा नसतोच, सद्गुरू हा तत्वाचा. तुम्हाला जे तत्व दिलंय त्यांनी तुम्हाला कृपा प्रसाद दिलाय ते म्हणजे तुमची सद्गुरू. ते कोणी तुमच्याकडून नेऊ शकतं का? आता गफलत अशी होती बऱ्याच जणांची की गुरु कोणते, सद्गुरू कोणते, श्री गुरु कोणते, बऱ्याच जणांचा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे काय होतं थोडस निष्ठानिष्ठी होते बऱ्याच जणांची, निश्चय होत नाही. निश्चय न झाल्यामुळेच काय होतं काही जणांचं वाया जाण्याची शक्यता परमार्थात आल्यानंतर. बरेच जण परमार्थात आल्यानंतर आधी चांगले असतात, परमार्थात आल्यानंतर मग त्यांना असं वाटतं नाही काय करे. पण जर त्या दिवशी तुम्हाला खरं साधू भेटन, खरा साधू भेटन, त्या दिवशी मात्र तुमचा भाव बळकट झाल्याशिवाय आणि परमार्थामध्ये दुसरं काहीच नाही लागत देवाला. परमार्थ करताना काय लागतं फक्त देवाला तुमचा भाव बळे आकळे. एरवी ना भावाशिवाय तुम्हाला काय भाव, देव भावाचा हा वैकुंठ सोडो नियाला, वैकुंठ सोडो नियाला, वैकुंठ सोडो याला, वैकुंठ सोडो. देव बाबाचा मुकेला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला. हा देव भावाचा मुकेला, हाती दुष्काळ आला, हाती दुष्काळ आला. काय पाहिजे देवाला फक्त आपला भाव पाहिजे. म्हणजे तुम्ही बाजार भाव समजू नका, बऱ्याच जणांची गती भाव पाहिजे. तुमचा भाव जेवढा असेल तेवढा देव, कारण की देवाला बाकीच्या गोष्टींची काही गरज नाही पडत, त्याकडे सगळं तुमच्या फक्त तेवढाच भाव लागतो. कारण की ज्यावेळेस एखादा साधक साधना करत असतो त्यावेळेस त्याचा भाव तयार होत असतो, आणि भाव तयार झाल्याशिवाय त्याची साधना होत नाही. साधना करण्यासाठी भाव तयार व्हावा लागतो आधी, आणि तो होतो कधी फक्त संतांच्या संगतीत आल्यानंतर, तेवढ्या पुरता. तो टिकत नाही. न टिकण्यामागचं कारण आहे की आपण त्याच्यावरती विवेकावरती राहतो. सतत विवेकावरती जर राहिलं मग मात्र भाव ढासळत. पण विवेकावरती जर नाही राहिलं तर मग मात्र काय होत असतं की एकतर देव भेटत, एकतर सद्गुरू भेटत नाही, भेटले ते कळत नाही, कळले तर प्रत्येकाला सद्गुरूने सारखीच वस्तू दिलेली असते, वेगवेगळं दिलेलं असतं. मगाशी मावशी म्हणली मला असं वाटायचं म्हणले की मला वेगळं काहीतरी दिलंय. पण कधीपर्यंत वाटलं बरं? जोपर्यंत अनुभवाला आला नाही तोपर्यंत. पण एकदा अनुभव आल्यानंतर मग काही कारणच येत नाही. कारण की संत असं देत नसतात.
एकमेकाला काय चांगली वांगी कार्यक्रम संतांचा तुकाराम महाराज काय अनुभव आली अंगा अनुभव आली अंगा अनुभव आली अंगा तेरा जगा देते तेरा जगा देते अनुभव आली अंगा त्यांना जो अनुभव आलाय नामाचा तोच त्या सांगतात. त्यांना आलेला अनुभव ना आपला आलेला अनुभव वेगळा असावा का एक असावा? एकच असावा. कारण की त्यांना जे नाम होते ते तुम्हाला अनुभव सुद्धा फरक काय होता संबंध भाव आपलाच दिला. आपला भाव नाही तेवढा. आपला निश्चय होत नाही की हा हेच खरं आहे. तात्पुरतं सतत जर भाव राहिला, सतत जर चिंतन राहिलं, सतत विवेक जर राहिला, मग मात्र त्यांना आलेले अनुभव होत आपल्याला सहजी येतात. चालता बोलता येतात. कारण की त्याच्यामध्ये ज्या वेळेस एखादा साधक साधना करत असतो त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. कोणत्या? रिद्धी सिद्धी प्राप्त होईल, वाचा सिद्धी प्राप्त होईल, वेगवेगळ्या गोष्टी देव करतात. कारण की देवाला गरज नाही तुम्ही जवळ यावं म्हणून. तो तुम्हाला खेळणं कसं आहे. एखादी आई बाळ रडत असताना काय करते? एक एक वस्तू देत राहते. हे तर त्याला नादावतंय का? त्याला नादावलं तर मग आपलं ती काम करीत बसते, ती खेळत राहते. पण कधीपर्यंत? जोपर्यंत ते रडतच नाही, जोपर्यंत ते नादावते तोपर्यंत नादवीत ठेवते. पण त्याने जर काही हट्ट घेतला काय मला आई सोडून दुसरा काहीच नको, त्यावेळेसच काय करते त्याला आई उचलून घेते. तोपर्यंत काय करते? नादवते. त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला असं वाटतं हे खरं आहे, बाकीचं वेगवेगळ्या गोष्टी तो तुम्हाला देत राहणार. कुणाला कशात गुंतवीन, कुणाला कशात गुंतवीन, कुणाला पोरांच्यात गुंतवीन, कुणाला पैशात गुंतवीन, कुणाला नोकरी कशात 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 गुंतवीत राहणार. त्याला नकोच आहे तुम्ही जवळ आलेले. देवाला वाटत नाही तुम्ही भक्ती करावा आणि जीवाला वाटत नाही भक्ती करावा. तळमळ फक्त साधूचीच आहे. काय? ह्याचा उद्धार व्हावा आणि ह्याने भक्ती करावा. तळमळ जी चालली ना परमार्थामध्ये ही फक्त साधूची. जीवाला नाही काय वाटत. जीव आपला निवांत आहे आणि देवही निवांत. दोघांनाही गरज वाटत. फक्त तळमळ साधूची. उडते जनन देखवे उडते जनन देखवे डोळाए सुख वळा मनोगी उडते जनन देखवे तो बळबळा मनोनी आये तो बळबळा मनोनी उडते जनन देखवी डोळा उडते जनन देखवी उडते जनन देखवे
होतं? राजाच्या राणीचं आहे ना एक ही होत वचन, म्हणजे नित्यनेम होता रोजचा. काय नित्यनेम होता? जोपर्यंत मी महादेवाच्या पिंडीला फुलं वाहत नाही, आंघोळ केल्यानंतर काय करायचं, महादेवाच्या पिंडीला फुलं वाहून पूजा करत नाही तोपर्यंत मी काय करत, पाणी सुद्धा पिणार नाही, थेंब सुद्धा प्यायचं नाही, काहीच करायचं. आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा पूजा करायची, महादेवाला फुलं व्हायचे आणि त्यानंतर पाणी प्यायचं, तोपर्यंत पाणी सुद्धा प्यायचं नाही. हा राजाच्या राणीचा काय होता, नित्यनेम होता. आणि हा बऱ्याच दिवस चालल्यानंतर काय झालं की राजाची राणी उठायच्या आधीच काय करायचं, एक जण अख्खी बागेतली फुलं तोडायचा आणि घेऊन जायचं. आता राणीचा नियम असा होता की जोपर्यंत मी फुलं वाहत नाही तोपर्यंत मी पाणी पण पिणार नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, राजा म्हणला, राणी आज अशी फार अशी झाली. राणीला विचारला, काय भानगड? म्हणली, काय नाही, काय होतंय, मी उठायच्या आधीच कुणीतरी काय करते, बागेतली सगळी फुलं कुणीतरी तोडून नेते. राजा म्हणला, असं आहे, एक काम कर, तुझं काय म्हणणे, फुलं व्हायच्यात, दारातच वेल. आता राजा बोलले तर वेलच दारात, दाराच वेल लावला, त्याची फुलं न्यायला लागली. पण थोड्या दिवसानंतर परत काय झालं, परत ती फुलं गायब व्हायला लागली, कोणीतरी न्यायला लागले. न्यायला लागल्यानंतर मग त्यांनी काय केलं, राजा म्हणला, हे असं नको, की काय परवडायचं. राजाने 2 सेवक त्या वेलाला राखात ठेवले. काय केले, 2 सेवक राखात ठेवले. काय दुटी, फक्त वेलाची राखण करायची, फुलं कुणाला नेऊन द्यायची. मग आता फुलं जोपर्यंत, कारण की जोपर्यंत फुलं भेटत नाही तोपर्यंत राणी जेवत, पाणी सुद्धा देत. त्यापेक्षा काय केलं, 2 सेवक तिथं राखण ठेव. कालांतराने राणीचं वय झालं, राणी गेली, राजा गेला, 2 सेवक आहेत तसेच येडं घालायला राखण, कशाला, वेळेला आहे तसे. जे सेवक ठेवले होते तेही वारले, त्यांच्या जागेवर त्यांचे दुसरे सेवक आले, त्यांचा पहारा रात्रंदिवस पहारा चालू असताना एक दिवस त्यातला एक सेवक म्हणला, हे काय म्हणला मधीच मोकार, काय येता जाता म्हणला पायात गुततोय, काय येईल, काय होतोय, पायात गुततोय. पहारा करता करता म्हणला काय होते, एका जागेवर उभा राहता येत नाही. अचानक एखाद्याने बघितलं आपल्याला बसलेलं, ते झोपलेलं, तर काढून टाकायचे. हेलपटा हाताने काय होतं, म्हणजे ते वेल पायात गुत होते. त्यावेळी तेव्हा काय म्हणलं, एक काम करायचं, दोघांचा विचार झाला. त्या दोघांनी काय केलं, ते वेलच उपटून टाकलं. काय केलं, वेलच उपटून टाकलं आणि तिला फेकून म्हणले, काय मग पायात गुत होत, वेलच उपटून टाकलं आणि पहारा. तसंच झालंय आपलं, काय झालंय, परमार्थ चालू. जे करायला सांगितलंय ते वेलच उपटून टाकलाय आपण. विठ्ठल आपल्याला काय सांगितलंय, बीज वाढवावे, आपण नाम दिलं सोडून, चिंतन दिलं, बाकी मात्र सगळं चालू, पहारा चालू, पगार चालू, सगळं चालू. पण मात्र वेल मात्र आपण काय केला, त्यातली गत झाली. वेल उपटून टाकल्यामुळे काय झालं, 2-4 दिवसानंतर काय झालं, थोड्या दिवसानंतर नवीन राजा आलेले त्यांनी पाहिलं, हे 2 पहारे, म्हणले हे कसा ठेवल्यात. त्यांना विचारलं, तुम्ही कशाचा पहारा करता, म्हणले काय माहित नाही आम्हाला, मागचे आले, मागचे करीत होते, त्यांच्या जागेवर आम्ही आलो, ते काय करीत होते आम्हाला माहित नाही, आम्ही आल्यापासून तर आम्ही इथंच पहारा करतो, पण कशाचा करता काय माहित. तसंच आपलं चाललंय परमार्थ. पाठीमागचे येत होते, बसत होते, जात होते, आम्हाला काय माहित,
आम्हाला बाकी एवढंच माहिती आहे. दत्त जयंती दिवशी यायचं, बसायचं, दत्ताचा जय जयकार करायचा आणि जायचं. वेल मात्र गायब. ज्याला ज्याला वेल समजला, ज्याला ज्याला वेल समजला त्याने मात्र तो तसाच जागा ठेवला. कारण की ज्याला वेल नाही समजला अजून पण, त्याचा मात्र परमार्थ कधी पण पडेल त्याचा काय भरवसा. जसं ह्यांना कधी काढून टाकू शकते. पहारा कशात चाललाय त्यांना माहित नाही, पगार मात्र चालू. तसं आपला परमार्थ चालू आहे, फक्त कशासाठी चालू आहे आपल्याला मागून माहित. तसं ज्याप्रमाणे त्यांचा पहारा चालू तसा आपला परमार्थ चालू. कशासाठी करायचंय येत्यात ते सांगतात आपल्याला, ऐकायचं त्यांचं त्यांना, आपलं आपलं घर. तुमचं तुम्हाला, आमचं आम्हाला, चाललो आम्ही घर. त्यासाठी परमार्थ आहे का? साधूचा परमार्थ हा जगाच्या उद्धारासाठीच आहे, तुमच्या उद्धारासाठी. जे तुम्हाला भाऊ नदीमध्ये टाकलंय, जे तुम्ही भाऊ नदीमध्ये हे करताय, दुःखाचं मूळ जे आहे संसार. कारण की हा संसार कसा आहे? संसार हा दुःख मूळच आहे. पाहायला तो कुणाचाही असला तरी सगळ्यांचा संसार कसा आहे? दुःख मूळच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, दुःख 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 बांधवडी आहे हा संसार. दुःख दुःख नाही कोणे, दुःखात नाही कोणे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार हा दुःखामुळेच. पण आपण किती नेटाने करतो वाटतो का तो? साधू तेच सांगत असतो, काय करा संसार सोडायचा. साधूने कधी सांगितला नाही बघा. फक्त काय करा, जाणून करा सांगितलं. संसार तुम्हाला काय करायला सांगितलं? सोडाय नाही सांगितलं का? पण ते साधू साधूने तुम्हाला फक्त संसार आहे तोच फक्त काय करायचं सांगितलं? जाणून करायचं सांगितलं. कारण की आपल्याला दुःख का होतो? आपण तो आपला म्हणून तो, आणि एकदा त्यांचाही म्हणून केलं, एकदा सोपवल्यानंतर मग काही दुःखाचं कारणच नाही राहत. कारण की जे होते जर ते त्यांच्या इच्छेने होते असं जर विचार केला आपण, जे होते ते सगळं त्यांच्या इच्छेने होते म्हणल्यानंतर दुःखाचं काही कारण नाही का आपल्याला? कारणच येत नाही. फक्त असं वाटत नाही आपल्याला. संसार म्हणलं की मी करतो, संसार म्हणलं की मी करतो. जोपर्यंत हे मीपणा जात नाही तोपर्यंत मात्र परमार्थ होत. कारण की शुकमुनी ज्या वेळेस गेले होते त्यांना विचारलं कोण आलंय, कोण आलंय म्हणले, मी शुक आलो. ओळखीत नाही म्हणजे काय चुकत आहे बरं? बरोबर आहे ना, मी शुक आहे. जोपर्यंत मी पण आहे, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र सुरुवात होत
पण आपलं काय होतं, सगळं जातं, फक्त मीपणा जात नाही. साधूचा मीपणा केलेला असतो, त्यांच्याकडे मीपणा राहिलेला नसतो. कारण की बघा, बऱ्याच जणांनी दादांना पाहिलं असं, काही ऐकलं असेल दादांविषयी. दादांनी असं कधीच म्हणलं नाही. म्हणजे मी जेवढ्या दिवस दादांबरोबर फिरलो किंवा ज्या ज्या ठिकाणी मी दादांबरोबर गेलो, दादांबरोबर आम्ही एक ठिकाणी गेलो होतो, बऱ्याच ठिकाणी जाणार होतो. एक ठिकाणी सहज विचारलं, आता आम्ही त्या दादांच्या नातवांच्या वयाच्या, ज्यांनी दादांना पाहिलं ना त्यांच्यासाठी आम्ही दादांच्या नाताच्या वयाच्या सहज एक ठिकाणी त्यांच्या पाहुण्याच्या घरी गेलो आम्ही दादांबरोबर. आणि दादांना विचारलं, पोरं कोण आहे? आम्ही 2-4 जण सगळे आमचे. हे पोरं कोण आहेत तुमचे? दादा म्हणले आमचे मित्र आहेत. कोण आहेत? दादा असं नाही म्हणले, हे आमचे शिष्य आहेत. कोण आहेत म्हणायला काय हरकत आहे का? काय, कारण की आम्ही काय म्हणू शकत नाही ते, आणि त्यांनाही काय. पण दादा कधीच असं म्हणले नाही, ते माझे शिष्य. कोण आहेत माझे? आणि ज्यावेळेस कोणती घटना घडायची किंवा एखाद्या साधकाला जर अनुभव आला, एखादी साधना चालू असताना काय होत असतं, वेगवेगळे अनुभव येतात. आणि एखादा अनुभव आलाच आणि तो जर आपण सांगितला तर दादा सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणायची माहिती का? बाबांची कृपा आहे. कुणाची कृपा? कुणाची? बाबा. दादा असं नाही म्हणले माझ्या गुणाला आहे असं. बाबा म्हणायचे, दादा जवळ घेणार, उलट प्रेमाने हात फिरवून काय म्हणणार, तुमच्यावरती म्हणायचे बाबांची लईच कृपा आहे, बाबांना लईच आवडत आहे काय दादा, बाबांनी तुमच्यावरती लई कृपा आहे. कारण की साधू कधीच आपल्यावरती काही घेत नसतो. साधू काय करत असतो, आपल्यावरती काहीच नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही साधूचे अंकित होता, साधूवरती पूर्ण विश्वास ठेवता, त्यावेळेस मात्र तुम्हाला इतरांचं काहीच घेणं नसतं. काय होतं बऱ्याच वेळा, जसं मगाशी मावशी प्रवचन की बऱ्याच वेळा असं वाटतं की ज्यावेळेस तो साधक पूर्ण दशेमध्ये असतो, साधक दशेमध्ये, तो इतरांचा विचारच करीत नाही. काय करत नाही, काहीच विचार करत नाही. काय चाललंय, कोण बोलतोय, त्याला आठव कुठं काय काय देही विधी दोघ दशा असं चालतं बोलतं ते झालं सगळं. एकदा संतांची कृपा झाल्या मग त्याला ते काहीच कळत नसतं. त्याला आपण कुठे काय एखाद्याकडे बोललोय, एखाद्याला हा म्हणलोय नाही म्हणलोय, काहीच कळत नसतं. आणि त्यावेळेस काय होतं, बाकीच्यांना वाटतं चुकी झाली ती, त्याचं काय करे, ती बोलत पण नाही आपल्या संग. आपण त्याला राम राम म्हणलं तरी ते राम राम म्हणत नाही, काय तर ती त्या ह्याच्यात गेलेला असतो. कधीपर्यंत, जोपर्यंत त्या भाषेतून पुढे जात नाही तोपर्यंत. एकदा साधूची कृपा झाल्यानंतर ते एक ठराविक त्याच्यापर्यंत, तिथून पुढं मग नाही. मग एकदा जाणून नेमकं झालं मग काय नाही, मग मात्र आपल्यासारखं. साधू जोपर्यंत कळत नाही, साधू जोपर्यंत तुमच्या हृदयात ठसत नाही, तोपर्यंत मात्र तुम्हाला तो साधू वाटत नाही. आणि तो फक्त तुम्ही पाहत असताना वरच्या दृष्टीने पाहत. जोपर्यंत तुम्ही वरच्या दृष्टीने पाहताय, त्याच्याकडे डोळ्यांनी पाहताय आणि एक देह म्हणून पाहताय साधूकडे, तोपर्यंत मात्र साधू तुम्हाला कधीच कळणार नाही. ज्या दिवशी तुम्ही साधूला आपल्या हृदयात पाहता किंवा त्यांनी दिलेल्या नामात पाहता, त्या दिवशी मात्र तुम्हाला साधू किती मोठा आहे हे कळत. कारण की तुकोबा नाही सांगतात काय, अनुर्वेणुनी थोकडा आकाशा एवढा, साधू तितका मोठा असतो. किंवा मग कधी कळतं, माऊली सांगतात काय, येऊलेसे रोप लाविले त्याचा वेलू गेला गगनावर. कधी कळतं हे, ज्या वेळेस अनुभवाला येईल त्यावेळेस. तोपर्यंत मात्र फक्त आपण चांगल्या चाली लावायच्या,
आणि म्हणा. जोपर्यंत अनुभव येत नाही ना तोपर्यंत फक्त चाली लावायला आणि म्हणायचं, बाकीचे म्हणतात ना आपण. एकदा मात्र तुम्हाला अनुभव आला कोणता, की तुकोबाराय जे सांगतायत, माऊली जे सांगतायत तेवढंच हे मोठं आहे, मग मात्र ना उडी वाढणार नाही, तिकडे पाहिजे तिकडे. मग मात्र तुमचा अनुभव जितका मोठा झालेला असतो. आता काकड्यामध्ये सांगतो, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. काय तुम्हाला तिकडे पाहावे तिकडे, तुम्हाला तिकडे सगळे कुठेही बघा. मग तुम्ही आता फक्त तुम्ही काय करताय, दत्तात्रयांना किंवा श्री गुरूंना कुठपर्यंत पाहताय, फक्त मंदिरापर्यंत. पण एकदा का तुमचा अनुभव तुम्हाला ठाम आला, मग मात्र तिकडे पाहिजे तिकडे चतुर्भुज गोपाळ. काय तुम्हाला कळतं, मग लाजले गे माय आता कोणा ओवाळ, कुणा ओवाळायचं राहतं. पण कधी एकदा का तुम्हाला अनुभव आला, एकदा का तुम्हाला सद्गुरूची महती कळली, की त्यानंतर तोपर्यंत फक्त काय मग मात्र मग त्यासाठी माऊली दुसऱ्या चरणामध्ये हे सांगतात, हृदयाची कांता काय भिकमागे, हृदयाची कांता काय भिकमागे, हृदयाची कांता काय भिकमागे, हृदयाची कांता काय माऊली तेच सांगताय. माऊली काय म्हणतात, राजाची कांता काय भीक मागे. तिला काय भीक मागायची गरज राजाच्या राणीला? तिला काय असं म्हणायचं की आता माझं तेल संपलं तर शेजारणीकडे मुसून आणायचंय, मला देते का थोडं, पीठ संपले म्हणून दुसरीकडून मुसून आणायचं. काय मागायचंय राजाच्या राणीला दुसऱ्याला? काय मागायचं? गरजच नाही. तिने फक्त सांगायचंय तिला जे पाहिजे, तिला जे पाहिजे ते तिला काय लगेच आहे. तिने फक्त काय करायचंय, इच्छा करायची आणि ही करायचंय, तिला ते मिळणार. पण काय होतं, आपण मोठ्याची लेकरं फक्त आपल्याला कळत नाही. काय होत नाही, आपण मोठ्याची लेकरं आपल्याला कळत नाही. काय होतं, जोपर्यंत आपल्याला आपला सद्गुरू किती मोठा आहे हे कळत नाही, तोपर्यंत आपण किती मोठ्याचे ते कळत नाही. तसं बघितलं तर बघा बरं, ज्यांना नाम आहे अशांनी विचार करा थोडासा. तुम्हाला आलेलं नाम कुणापासून आलं? दत्तात्रयांपासून. म्हणजे दत्तात्रयांचा प्रसाद तुम्हाला मिळालाय, तुम्ही कुणाचे लेकर आहेत? दत्तात्रयांचे. ते का बारीक घरचे? जर ते बारीक घरचे नाही, म्हणजे आपण बारीक घरचे नाही, तर मग आपल्याला पाहिजे ते मिळायला काय हरकत आहे? आपण जर आता राजाची पोर आहेत तर मग आपल्याला पाहिजे ते मिळायला काय हरकत आहे? काय मिळत नसेल. आपल्याला तेवढा विश्वास नाही, आपला तेवढा निश्चय नाही
तुकोबराय सांगतात निश्चयाचे बळ. तुका म्हणे त्याची बळ. आपला निश्चयच होत नाही. माझा सद्गुरू किती मोठा आहे, मी किती मोठा आहे, नाम खरंच आहे, हा आपला ना निश्चयच होत नाही. जोपर्यंत निश्चय होत नाही तोपर्यंत फळ मिळत नाही. आणि हे सगळा खटलोप चाललाय ना तो फक्त निश्चय होण्यासाठी, निश्चय करण्यासाठी चाललेला आहे. फक्त तो निश्चय मात्र आपला होत नाही. आणि एकदा निश्चय जर झाला तर मग मात्र काहीच नाही. मग काय त्याला जे पाहिजे आणि मग त्याला काय राजाच्या राणीला काय भीक मागायला जायचे कोणाला. काय झालं एकदा एका घरी असा नित्य नियम होता की रोज संध्याकाळी काय करायचं, भजन करायचं. काय करायचं, भजन करायचं. भजन केल्याशिवाय झोपायचंच नाही. पण त्याच्या शेजारी जो राहायला होता ते म्हणलं हे काय मोकार, म्हणलं आपल्या शेजारी आली पिढा आली बाबा, ही रोजच भजन. म्हणलं आमच्या काय झोपीचा काय विचार आहे का, ही रोज उठले की भजन करीत, रोज भजन करतात. तेव्हा एक दिवस वैतागून त्यांच्या घरी गेला. तेव्हा म्हणला तुम्ही हे भजन बंद करायचं काय घेणार तिचा. बऱ्याच ठिकाणी काय नाही परमार्थाला विरोध करणार, बरेच सगळीकडे जातात काय नाही, आपल्या घरात जातात परमार्थाला विरोध करणार. वाईट कामाला विरोध नाही करत पण परमार्थाला मात्र 100% पहिल्यांदा विरोध होतच. ते म्हणले काय घेणार तुम्ही म्हणजे हे भजन बंद करताना बरं. ते म्हणले कसे महाराज, हे आमचं नाही, हे कुणाचं आहे, देवाचं. आणि देवाचा विषयच असा आहे म्हणले की तुम्ही ती खा. एखादी गोष्ट तुम्हाला जेव घालायचं आहे ना, तुम्ही नाही जेवायचं म्हणले तरी तो तुम्हाला हाणून मारून काय ना पण जेवायच घालणार. तरी जर ठरवलंय ना तसं म्हणलं आमचं काहीच नाही. आम्ही जरी नाही करायचं म्हणलं तरी आमच्या टाइम झालं की आमचं बंद बस, आम्हाला ग बसून देत नाही. म्हणजे तुमचा खराच विश्वास आहे का देवावरती की बुवा देव खरंच हाणून मारून सुद्धा जेवाय घालतो. म्हणले हा. आणि म्हणलं त्यांनी नाही घातलं तर म्हणलं आमचं भजन बंद. काय म्हणलं सोपं आहे. म्हणला उद्याच्याला नियम, उद्याच्याला मी काय जेवत नाही. उद्याच्याला जर दिवसभरामध्ये मला जर जेवायला घातलंच तर तुमचं भजन चालू ठेवायचं. आणि जर मला उद्या दिवसभरात देवाने जेवाय नाही घातलं तर काय करायचं, तुमचं भजन पण. ते म्हणले ठरलं काय हरकत नाही. त्यांनी उठले निर्णय घेतला. म्हणलं काय करायचं, आपलं पिढ्यात जाईल, जेवायचंच नाही, आज उपासच धरायचं. उपासच धरायचं म्हणलं तेव्हा म्हणलं काय होतं, जास्त काय होतं, एकादशी दिवशीच्याच भूक लागत असते. काय होतं, एकादशीलाच भूक जास्त लागत. तेव्हा म्हणलं त्यापेक्षा काय करू आपण, डायरेक्ट रानात जाऊन बसायचं. रानात बसल्यावर कुणीच नसल्यावर कसं काय भूक लागेल, पुढं काहीच नाही दिसल्यावर काय भूक लागली तरी काय करेल. रानात गेल्यानंतर तेव्हा म्हणला काय होईल, खाली बसलो आणि इकडून तिकडून जर बाबा कुणाला मी दिसलो आणि तो जर म्हणला नाही आला नाही जेवाच म्हणला तर काय व्हायचं, आपली फसगत होईल. अचानक हा म्हणलो तर नको म्हणला. त्यापेक्षा काय करू आपण, झाडावर बसू म्हणजे काय होईल, आपल्याला कोणी म्हणणार. आता काय झालं की तो झाडावर बसला. वर जाऊन एक वाटसरू चालला होता. वाटसरूला चालला जात असताना एक झाड बघितली. तर म्हणला काय हरकत नाही, आता दुपारची वेळ झाली, जेवायला तिथे बसायला काय हरकत. झाडाखाली जेवायला बसला. हा वरती बसलेला. यांनी आजी पप्पांनी सोडलं. ह्याला जे आवड, त्याला जे वरती बसणाऱ्याला जेवढे आवडीचे पदार्थ होते, जेवढे त्याला गुलाबजाम आवडायचे, त्याने गुलाबजाम आणलेले. त्याला भजी लय आवडायची, त्याने भजी आणलेली. त्याला अनारसी आवडायचे आणि अनारसी आणले. सगळे पदार्थ ताजी, एकदम खमंग वास सुटलेला. आवर बसलेला, खालून वास चाललेला. ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं की बा येवा काय खाली. पण म्हणला नाही, आजच्या दिवस दम धरायचा. काय करायचंय, देवाचं भजन बंद, आजचे दिवस मात्र दमदार. हा
जेवायला बसणार एवढ्यात त्यांनी काय केलं बघितलं की बा पलीकडल्या रानातून गुंडांची टोळी चालली. गुंडांची टोळी चाललेली बघितले हे उठून पळाला. हवारचा वरच वरचा आता पाहून काय बघत जाऊन त्याच्या मनामध्ये विचारायला की खाली जाऊन 2 घास खाल्लं तरी कोण बघायला. परत म्हणला नको एकदा कदाचित मी खाली जायचो एखादा येऊन बघायचा म्हणत नाही तू जेवलाय. भजन बंद करायचंय ना. काय करायचंय देवाचं भजन बंद. म्हणला काय करायचं खायचं. मोठ्या टोळीत बैठला. अरे म्हणले झाड आहे बसायला आपल्याला बसा म्हणले गडीभर आपल्याला विश्रांती करायला झाडाखाली बसा. बसले गेले. गेल्यानंतर हिने भेटले. अरे म्हणले पाची पाकवान आहे आपण यायचं म्हणून कुठतरी आधीच आणून ठेवलंय. आणून ठेवलंय म्हणल्यानंतर बघितलं तर त्यांचा जो सरदार होता तो म्हणला एखाद्याने असा विचार केला असेल का आपण ह्या रस्त्याने जाऊ आणि ह्याच्यात विष काढून ठेवलं असलं तर आपण खाऊन काय व्हायचो. त्यापेक्षा काय करा म्हणले ठेवणाऱ्याला शोधा. आधी इथं ठेवणाऱ्याला शोधा म्हणले. शोधा म्हणले इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. कोणी दिसाना कोणी दिसाना. एक जणांची वर नजर गेली. म्हणले एक जण हाय वर त्याला खाली घ्या म्हणे. काय करा खाली खाली घेतला. त्याला म्हणले खा. तेव्हा म्हणला नाही मी खात नसतो. बंदुकच लावली खातो का मारून टाकू. तेव्हा म्हणला भजन बंद करणार. मेल्यावर कुणाचं भजन ऐकून कुणाचं काय करू त्यापेक्षा खाल्लेलं. तेव्हा म्हणला खावा तर भजन चालू राहते नाही खावा तर मी मरतोय आणि मेलो तर भजन ऐकायचं कोणी झोपायचं कोणी. त्यापेक्षा काय करा तसं आहे जोपर्यंत तुम्ही ठरवित नाही काही केलं तरी चिंतन करायचं म्हणजे करायचंच. जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही नामस्मरण केल्याशिवाय जेवायचंच नाही तोपर्यंत काय निश्चय होत नाही तुमचा. जोपर्यंत तुम्ही ठरवून घेत नाही तोपर्यंत मात्र होणार नाही. परमार्थ सहजासहजी होत नसतो. त्याला करावाच लागतो. संसार होत असतो परमार्थ करावाच लागतो. तो कसा करायचा जसा साधू संतांनी सांगितला तसा. ज्याप्रमाणे साधूने आपल्याला सांगितलंय काय करा चिंतन करा दिलेल्या नामाला जपा सगळ्या गोष्टी हे करत बसा. त्यांनी सांगितलं तसंच करायचं. त्यासाठी काय करायचं देवाचं नामस्मरण करायचं. कसं करायचं विठोबा परमार्थ करत असताना काय होतं की सगळ्या गोष्टी भेटत असतात. माऊली त्यासाठी काय सांगतात ज्याप्रमाणे एखादा कल्पवृक्षाखाली बसला. कल्पवृक्षाखाली बसल्यावर काय होतं आपल्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होईल ती आपल्याला भेटत असते. पण कधी
कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर पण काय होतं? कल्पवृक्षाखाली बसणाऱ्याने काय केलं पाहिजे? मागताना काय केलं पाहिजे? चांगलं मागितलं पाहिजे. शाश्वत काय केलं पाहिजे? चांगलं मागितलं पाहिजे. दादा आमचे कायम सांगायचे उदाहरण प्रवचनामध्ये, कायम दादांच्या उदाहरणात काय म्हणले? दादा म्हणायचे की काय झालं, एक जण कल्पवृक्षाखाली बसला, त्याला काय माहित नव्हतं काय कल्पवृक्ष म्हणून. कल्पवृक्ष माहित नसल्यामुळे काय झालं, त्याने काय केलं, बसल्या बसल्या सहज विचार केला, बघ इथं पाणी भेटलं असतं तर द्यायला. पाणी म्हणून तर पाणी थंडगार माठातलं पाणी हजर. अरे पाणी म्हणले, पाणी भेटलंय, जेवण भेटलं असतं तर. जेवण पाठी कोण हजर? आता म्हणलं जेवलोय, पाणी पिलोय, बाज असते तर झाडाखाली मात्र निवांत झोपलो असतो. बाज हजर. बाज हजर झाल्यानंतर गडी झोपायला लागला. झोपल्या पडल्या विचार केला, काय मी माणूस तर सगळं हजर होते, इथं भूत आलं तर. आलं ना भूत आल्या तरी मला खाल्लं तर. विचार करूच तर ते घडलं ना. कशाखाली बसलेला होता तो? तसं आहे परमार्थामध्ये आल्यानंतर काय मागावं हे पण कळलं पाहिजे. परमार्थ म्हणजे सगळ्यात मोठी मेघ आहे. परमार्थात आल्यानंतर देवाकडे साधूकडे काय मागावा हे सुद्धा कळलं पाहिजे. कारण की मागणाऱ्याला आपण काय मागतोय हे सुद्धा कळत नसतं. कारण की साधू तुम्हाला ह्या बहुनदीतून पार करण्याची गोष्ट सांगत असतो, पूर्ण दुःख नाश करण्याची गोष्ट सांगत असतो. म्हणजे काय होतं, साधू तुम्हाला अमृत द्यायला तयार असतो. काय करायला द्यायला तयार असतो? अमृत. पण तुमचा मात्र जीव आहे ना त्या दारूत अडकलेला, ती कशी लागती बघायची. म्हणजे साधू तुम्हाला बहुनदीतून त्या जन्म मरणाच्या दुःखातून बाजूला करण्याचे विचार करीत असतो आणि तुम्ही हा संसार मागत असता. साधू तुम्हाला शाश्वत सुख द्यायच्या विचारात आहे आणि तुम्ही मात्र क्षणिक सुखाच्या विचारात आहे. हा आपला साधू मधला फरक. जसं ते एखाद्या कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर त्याने काय मागावा हे त्याला कळलं पाहिजे, तसं आपण सुद्धा सद्गुरूच्या सानिध्यात मध्ये आल्यानंतर, सद्गुरूची कृपा झाल्यानंतर काय मागावं हे कळलं पाहिजे. नाही तर काय होतं, जसं त्याने मागितलं काय, राक्षस आला तर मला खाल्लं तर, तसं आपलं चाललंय. आपण मागतो पण काय मागून मागतो माहिती का? नाशवंत. माझ्या पोरला पाणी लागेल का, माझा बैल चांगला आहे, माझ्या पुरीला स्थळ चांगलं भेटेल का, माझी पोरगीवर येईल. साधू तुम्हाला पूर्ण हे दुःखातून मुक्त करण्यासाठी आलाय, सगळ्यातून तुम्हाला मोकळं करायचंय आणि आपण त्याला कवटाळून बसलो. काय झालं, एक दिवस एक जण एकनाथ महाराजांकडे आला आणि त्याने विचारलं, महाराज मी ह्या दुःखातून मोकळा कधी होईल? एकनाथ महाराज उठले आणि झाडाला आवळून धर आणि मोठ्याने ओरडायला लागले, मला सोड मला सोड मला सोड. तेव्हा म्हणला, काय महाराज आहेत म्हणे, त्यांनी झाडाला धरलं म्हणतात मला सोड मला सोड. ते म्हणले, तुला हे कळतंय ना काय सोडायचं कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात. तसं म्हणजे तुझ्याच हातात आहे संसार, सोडणं आणि धरणं तुझ्याच हातात. फक्त काय झालं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, हे संसार बंधन तोडावे गे,
मग अशी प्रवचनामध्ये संकेत म्हणला काय असं कोणतं साधू म्हणत नाही काय तुमचं चिंतन मी करतो असं कोण म्हणलंय का? चिंतन मात्र तुमचे तुम्हालाच करायचंय. चिंतन कुणाला करायचंय? आपल्यालाच करायचं. म्हणजे आपली सोडवून कुणाला करायची? आपल्यालाच करायची. फक्त आपण तेच करीत नाही. मी सतत मग सांगत असतो बघा, सतत चर्चेमध्ये मला हा विषय असतो. एखाद्याला सांगितलं ना महाराज की तुम्ही इथून पंढरपूरला पायी पायी जा, तयार. त्याला म्हणलं ना एखादी पंगत दे, तयार. त्याला सांगितलं ना एवढं दान दे, तयार. त्याला सांगितलं ना बिन चपलचा जा, तरी तयार. त्याला म्हणलं ना चिंतन कर, तेवढं सोडून मात्र सांग. चिंतन सोडून सगळं सांग, बाकी सगळं सांगा तुम्ही. आम्हाला चिंतन करायला सांगू, बाकी सगळं करतो आम्हाला सगळं सांगा. फक्त मात्र काय सांगू नका, चिंतन करायला मात्र सांगू. आणि तीच तर करायचंय. काय करायचं? तीच तर करायचंय आणि तीच तर आपल्याला नको वाटत. नाम परते साधन नाही साधू संतांनी काय करून सांगितलं पाहिजे बरं तुम्हाला की तुम्ही हे करा म्हणून? माऊली आपल्याला फार माई बापाची उपमा देतात. हे जी करा बापान, बाप म्हणलं. आपल्याला बापाची आईची उपमा देऊन सांगितलं की बा तुम्ही हे करा. अख्खा हरिपाठ बघा तुम्ही, नामावरती साधन नाही ह्याची करा, फार सगळं 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 सांगितलं. पण अख्खं मात्र सगळं बघितलं, फक्त तेवढंच लक्षात नाही राहील काय करायचं सांगितलं. त्यांनी सांगितलंय पण आपल्याला सांगितलं असं आपल्याला वाटत. सांगितलंय काय करा, करायला सांगितलंय. ज्याला सांगितलं तर कधी वाटत आपल्याला सांगितलं असं वाटत. ज्या दिवशी असं वाटत ना हे सगळं चाललंय ते माझ्यासाठी चाललंय, परमार्थ करायचा तो माझ्यासाठी करा, माझ्या उद्धारासाठी करायचा, मला ह्या जन्म मरणातून हे करायचं, मुक्त व्हायचंय. त्या दिवशी मात्र आपण परमार्थाला सुरुवात केली असं समजायचं का? परमार्थ केला असं समजत नाही काय, सुरुवात केली असं समजत. कारण की त्या दिवशी वाटत ना आपण आपल्यासाठी परमार्थ करतो. त्या दिवशी मात्र साधूंचा निरोप तुमच्या बरोबर यथार्थ पोचला समजा. कारण की बाबांचं वाक्य आहे, चांगला विचार केला तर. ज्या दिवशी तुम्ही चांगला विचार करायचा शिकता परमार्थामध्ये, त्या दिवशी मात्र तुम्ही परत तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. काय चिंतन नामस्मरण हे सांगण्याची गरज पडणार. किती वेळा बरं आपल्याला लग्नामध्ये किती वेळा सांगितलं बरं बामणाने की तुमची बायको हा तुमचा नवरा? किती वेळा सांगतो बामण? किती वेळा? तिथे एकदाच सांगतो. आता तर बामण सांगत पण नाही, त्यांना आधीच माहिती. पण आयुष्यभर आपण लक्षात ठेवतो का नाही? झोपीत जरी विचारलं ना तरी पण लक्षात आहे. साधूने तुम्हाला किती वेळा तुमच्या घरी येऊन सांगावा? किती वेळा येऊन सांगावं बरं? भेटलं की प्रत्येक वेळेस सांगावा का? बामण तुम्हाला आठवड्याला महिन्याला 15 दिवसाला येऊन आठवण करून देतो का तुमचं लग्न झालं तुम्हाला यांच्या घरी नांदायचं? सांगतोय का? एकदा सांगितलं लक्षात राहील ना. साधूने तुम्हाला वेळोवेळी आठवण करून दिली. ज्या ज्या वेळेस गरज वाटेल त्या वेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं
वेगवेगळ्या व्यक्तींच्या निमित्ताने असेल, वेगवेगळ्या गोष्टीतून असेल, प्रत्येक वेळेस तुम्हाला जाणीव करून दिली की तुम्ही हे करा, चिंतन करा. वेगवेगळ्या साधूंच्या निमित्ताने असेल, सत्संगाच्या निमित्ताने असेल, भेटल्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी ते सांगितलं, सतत ते सांगत राहिले. काय करा, चिंतन. पण मात्र आपल्याला ते मात्र लक्षात राहा. बाकीच्या मात्र ज्या गोष्टी नाही, एखाद्याने जर तुम्हाला कधी काळे शिवी दिलेली असेल ना, ती मात्र आपल्या लक्षात राहते. काय, त्यांनी मला शिवी दिलती. तो राग आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो. आपण तिच्याबरोबर बोललो किती 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 विचार करतो आपण त्या गोष्टीचा. आयुष्यभर आपण आपल्या मनात राहतो. काय असं म्हणला होता मला, आयुष्यभर साधूंनी सांगितलेली गोष्ट सतत सतत सांगून सुद्धा आपल्या लक्षात राहते. कारण की जे हिताच आहे ते मात्र आपल्याला आपलं वाटत नाही, ते लक्षात राहत नाही. साधू आपल्याला सतत आठवण करून देत असतात, सतत सांगत असतात. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटन की हे सगळं आपलं माझ्यासाठी चाललंय, त्या दिवशी मात्र मग आपला परमार्थ सफल झाला. मग मात्र मग आपल्याला जी इच्छा केली तेच महाराज काय करतात. हा कल्पतरू तळवट झोपोली बैसला, 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 कल्पतरू तळवट त्यांचा खूप आशीर्वाद मिळाला. मग मागे पुढे राही सांभाळीत आली या गादनीवर घालून या भार राहिलो निश्चिंती मिरवली. काय त्यांच्यावरती एकदा सगळं सोडून दिल्यानंतर तुम्हाला जे इच्छा केली करणार ते तुम्हाला मिळत जाणार. कुणाला वाचा सिद्धी मिळेल, कुणाला काय मिळेल. कधी कधी बऱ्याच साधकांचा अनुभव असेल, तुम्ही एखाद्याचा विचार करता तो एकदा समोर तरी येतो की त्याचा फोन तरी येतो. ही एक एक गोष्टी मिळत गेलेली असते, फक्त तुम्ही त्याच्या पुढे जात नाही, काय करत नाही. ती एकदा भेटत थोडं फार भेटले आल्यासारखं वाटतं, अनुभव आल्यासारखं वाटतं, तिथंच माणूस थांबून राहतो, तिथंच थांबतो, तिथून पुढे जात नाही. ह्याच्या पुढे काय, जोपर्यंत तुम्ही त्याच्या पुढे जात नाही तोपर्यंत मला कळणारच सांगा ना. कसं आहे मला काही गोष्टी सांगायला काय हरकत नाही, पण आता वेळ नाही राहिला. पण वेळ नाही राहिला कारण की एक तर काय झालं, वेळ थोडा आणि अभंग फार छान. आणि सद्गुरूची मत इतक्या कमी वेळात सांगणं एवढं सोपं नाही, कारण की करेल तो काय नव्हे महाराज. कारण की सद्गुरू विषयी बोलत असताना इतक्या सहजासहजी सद्गुरू सांगणे एवढं सोपं नाही. कारण की जसं शाळेमध्ये तुम्ही बरेच वेळा शाळेत असताना तुम्ही फ्युचर काय माहिती असतं, आईची महती लिहिण्यासाठी आकाशाची कागद आणि समुद्राची शाही केली तरी ती कमी पडेल. तसे सद्गुरूविषयी एकदा बोलायला लागलो ना तर मला काकडा झाल्या सुद्धा काढायचं. एकदा त्या तंद्रीत गेलो आम्ही की ते सद्गुरूविषयी आम्हाला पाठ आलेलं काय तसलं काही कळत नाही.
तेव्हा टाइम थोडा राहिला म्हणून फक्त चालता फक्त थोडं थळ बागते म्हणून सांगत चालतं. काय होतं की तिथून पुढे एकदा तुम्ही जा, एकदा तुमचा विश्वास निर्माण करा तुम्हाला, मग मात्र तुम्हाला मोठे मग तुम्हाला इच्छा केली ती पाहून मग मात्र मग तुम्हाला ह्या भवसागराचं दुःख राहणार नाही, संसाराचं दुःख कसंच राहणार नाही. आणि एकदा संसाराचं दुःख गेलं की मात्र मग साथ झाला असं मग मात्र जसं माऊली सांगतात अवघाची संसार सुखाचा तरी आनंद म्हणे सगळं तुम्हाला माहिती जिकडे पाहावे तिकडे सगळीकडे तुम्हाला तेच दिसत. मग मात्र तुम्हाला सद्गुरू तुम्हाला फक्त देवळा पुरता आणि त्या देवापुरता वाटणार नाही, तुम्हाला जिकडे बघत तिकडं जिथं पाहता तिथं तुमची दिसेल तिथं इच्छा करता तिथं ज्या गोष्टीत म्हणता तिथं जी गोष्ट जसं शेवटचं उदाहरण सांगतो भक्त प्रल्हादाला असं वाटत नव्हतं का की देव आपला इकडं नसेल तिकडं नसेल. त्याला काय वाटत होतं, देव कुठे सगळीकडे वाटत होत. तसं आपल्याला वाटलं पाहिजे काय माझा सद्गुरू सगळीकडे. असं तुम्हाला सांगा की तुम्ही असं कोणतं ठिकाण आहे की तिथं तुम्हाला बंधन घातलंय ह्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करू नका. ज्या ठिकाणी जिथं तुमचं बंधन तिथं जिथं पाहता तिथं त्यांचे चरण तुम्हाला जिथं वाटत होतं सगळीकडे देव आहे, सगळीकडे तुमचे सद्गुरू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, साधकासाठी गुरु हा देव असतो. कारण की गुरु हा संत कुळीचा राजा, साधकाला दुसरा देव नाही. गुरु विन देव तुझा पाहतात रे लोक, तुम्हाला दुसरा गुरु सोडून दुसरा देव नाही. आणि बऱ्याच जणांना अनुभव ज्या वेळेस तुम्हाला अनुभव येईल त्यावेळेस तुम्ही स्वतःहून सांगतात. कारण की हे अनुभव आहेत त्यांचे कोणते सद्गुरू सोडून दुसरा देव. कारण की तुम्ही अख्खी ज्ञानेश्वरी बघा, आधी सगळ्या गोष्टी त्यांनी काय सांगितलं, हे सगळं कुणाचं आहे, माझ्या सद्गुरूच आहे, सद्गुरू स्तवानच आहे. नंतरच पुढे सद्गुरू साधकासाठी किंवा देव असतो. आणि ते एकदा कळलं की मग सांगतात माऊली शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव मी एक आधी उभा राहताना सांगितलं दुसरे सेवक दास त्यांचीच होतं, त्यांचा निरोप होता तो तुमच्याबद्दल जसा मला त्यांनी सांगितलं तसं